आता आपण वाचणारा भगवद्गीतेतला कोणताही रॅन्डम पेज. प्रापश्री कतया बुद्ध्या हरीस बंधीमस्तुनः मुमुक्षुभि परित्यागो वैराग्य फल्गु कथ्यते. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो, पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णाशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो, तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णाचे असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो, त्याचे वैराग्य अपूर्ण असते. कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टीचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टीचा त्याग कसा करावा हे तो जाणतो. तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो. कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमीच एकटाच राहतो. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन मानमन नात्युश्रीच नातिनीच चैलाजीन कुशोत्तरम तत्रकाग्र मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिय उपाविश्यासाने युजोद्योगमात्मा विशुद्धये. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. तात्पर्य पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ होय. भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश, हरिद्वार सारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी एकांतवास योगाभ्यास करतात. परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही. मोठमोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळेच योग्य नाही. जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही, तो ध्यान करू शकत नाही. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगण्यात आले आहे की कलियुगामध्ये लोक हे अल्पायुषी, आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंताने विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. हरे नामी हरे नामैव केवलम कलो नास्तव्य नास्तव्य गतिरन्यथा. कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही.